महत्वाची मॅच सध्या मात्र चालू होते. या महत्वाच्या मॅच साठी सध्या आपण पाहिलं तर जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास आपण पाहिलं तर थोडासा थांबेल. आणि अशी मॅच करूया मरोची मॅच पाटण वॉरियर्स टीम आपण पाहिलं तर गोपीदादा प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कराड फायटर्स अशी मॅच सध्या मात्र आपल्याला बघायला भेटते. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल गणेश शिंदे यांचा राजू साडी. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. धर्म पवार वेगाने जातोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथे एक सिंगल येते आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. टॉस यावेळी आपण पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय कराड 11 या संघाने. कराड फायटर संघाने टॉस जिंकत असताना मात्र प्रथमतः सांगितलं की आम्ही बॅटिंग करू आणि गोलंदाजीसाठी एक पाटण फायटर या संघाला मात्र आमंत्रित केलंय. पुढचा बॉल सुजित साठी हा बॉल होता. लाऊड अपील देखील केली गेली. अपील मध्ये उत्साह होता. पूर्णपणे बीट केलं या बॉलवरती सुजित शेवाळेला. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजू कंक आणि सुजित शेवाळे. एक धाव धावफलकावरती आली आहे. पॉवर प्लेचं षटक गणेश शिंदे हाताळतोय. पुढचा बॉल परत एक वेळा तोच टप्पा, तीच लाईन आणि तीच कुवकता पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे गणेश शिंदे. अगदी आपण पाहायला गेलं तर पॉवर प्ले मध्ये दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश शिंदेचा. बीट केलंय पूर्णपणे सुजित शेवाळेला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. 2 डॉट बॉल आलेत. परत एक वेळा बीट केलंय, पूर्णपणे रीड केलं जात आहे. रफ्तार का सौदागर गणेश सुरेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक टप्पा लाईन लेंथ वरती ही गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट ने झेल पकडला जातोय आणि काय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदेचं मात्र पाहायला मिळतंय. हो, कारण त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्वाची होती. शॉर्ट बॉलचा वापर केला. गती परिवर्तन पाहायला मिळालं. हा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवला जातोय. जबरदस्त काय ऍक्शन पाहायला मिळाली. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑन पुल. फटका फसला आणि जबरदस्त तिथे कॅच पकडली गेली आहे. काय कॅच पकडली आहे आणि त्यानंतर मात्र काय सेलिब्रेशन केले मैदानाच्या आतमध्ये. इव्हेंट नंबर 3 मध्ये रोहित पाटील आलेत आणि मागील मॅच मध्ये ज्या चुका झाल्या, मागील मॅच मध्ये जे काही घडलं गेलं, या मॅच मध्ये तसं करून चालणार नाही. एक चांगला फायटिंग स्कोर उभारावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. परंतु गणेश शिंदे कमालीचं कमबॅक केलंय. मोठ्या पटकण्यासाठी पहिल्याच बॉलवरती जाण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव फलकावरती जरूर ऍड होईल. जिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा फलकावरती लागल्यात. एक विकेट गमावली आहे. महत्वपूर्ण विकेट. सुजित शेवाळे माघारी गेला आणि जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचं काम गणेश सुरेश शिंदेने मात्र केलंय आणि तेच करायचं होतं. जिथे पहिली मॅच आपण पाहायला गेली तर उद्घाटन मॅच या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळाली आणि जिथून पराभव झालाय ना तिथून मात्र संघर्ष करताना ही टीम पाहायला मिळाली. पाटण फायटर संघ आणि पहिल्या षटकामध्ये तर दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज गणेश शिंदेचा. परंतु या षटकामध्ये कशा पद्धतीने मात्र धावा जमवल्या जातील हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. हो, उचललाय बॉल. उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल आहे. संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. आणखीन एक मोठी विकेट. मोठा मासा गळायला लागतोय.
डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. धर्मा पवार होता, कुठलीही चुकी केली नाहीये आणि रोहित पाटीलला मात्र माघारी धाडलाय. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. एलिव्हेशन नव्हतं मिळालं या बॉलवरती आणि स्वतःचा तोल सांभाळत असताना मात्र धर्मा पवारने मात्र लाजवाब कॅच पकडली आहे. मोठी विकेट आली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये जिथे गणेशने कारनामा करून दाखवला, सुजित शेवाळेला माघारी धाडलं, तिथे दुसऱ्या षटकामध्ये अतुल चव्हाण आले गोलंदाजी मार्कवरती, त्यांनी पहिल्याच बॉलवरती रोहित पाटीलला माघारी धाडलं. म्हणजे गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला. दोन्ही गोलंदाज अगदी गतीमध्ये स्वार होत आहेत आणि ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतायत अगदी कमालीची गोलंदाजी म्हणेल आणि 2 मोठे अडथळे दूर केलेत. आणि आता युनिट नंबर 4 मध्ये नवीन बॅटर सिद्धार्थ दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. अतुलचा पुढचा बॉल सिद्धार्थ साठी, बीट केलाय, पूर्णपणे बीट केलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा बॉल आलाय डॉट. थोडासा पुढे आला होता, पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका खेचलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मात्र अंकित करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. रिव्हर्स अटेम्प्ट फसला गेलाय. ऋषी आहे, ऋषी कुठलीही चुकी करणार नाहीये आणि आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक मोठा धक्का लागतोय. धक्का क्रमांक 3. बॅटर सिद्धार्थला मात्र देखील माघारी जावं लागतंय. आणि पहा काय कमालीचं कमबॅक या मॅच मध्ये पाटण फायटर संघाने मात्र केलंय. पूर्णपणे बॅट्समनला नमवलंय. आता जबाबदारी असेल राजू कंक वरती. राजू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम आणि धावांचा ओघ वाढवण्याचं काम राजू कंक करू शकतो. ही ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील आलाय. स्वप्नील पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल हो इथे बॉल बॅटर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव घेतली गेली आहे आणि स्वतःच्या खात्यामध्ये एक धाव येत असताना मात्र पाहायला मिळते आणि संघाच्या खात्यामध्ये देखील एक धाव. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. आणि एक चांगलं बॅटल या 2 फलंदाजांमध्ये रंगू शकतो. ओहो इथे काय घडलंय. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध अडकला गेलाय राजू संभाजी कंक. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. अतुल चव्हाण चमकलाय. हा ऍक्शन रिप्ले आणि बरोबर एलबी
संग्राम आहे मला वाटतं बहुतेक संग्राम आहे अजय मोहिते. अजय मोहिते. पाच धावांवरती 4 विकेट म्हणजे अर्धी फळी पूर्णपणे डगआउट मध्ये गेली आहे. आणि आता सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल बालेकर गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय, परंतु आता स्वप्नीलकडे मात्र ती क्षमता आहे एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याची. परंतु या मॅच मधून कमबॅक कसं करावं ना, कारण जिथे पहिला सामना कराड फायटर्सच्या विरोधात होता पाटण फायटर संघ, आणि तो कमबॅक आता पुन्हा एकदा पाटणने केलाय. 5-4 ही परिस्थिती आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 षटक समाप्त आणि इथून खेळ चांगला करावा लागेल, एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. ओहो, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय यावेळेस. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील देवुंगळे याच्या बॅट मधून जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर लँड झालाय समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. काय फटका होता, लाजवाब फटका. हेलिकॉप्टर लँड केलंय पूर्णपणे स्वप्नील देवुंगळे. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल वरती नशिबाचा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. नो बॉल आणि नो बॉल वरती हा चौकार. बाय वन गेट वन फ्री. 5 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. 14. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट बॉल मेजवानी आहे आणि ती स्वीकारेल का स्वप्नील देवुंगळे हे मात्र बघायचं आहे. फ्री हिटचा बॉल आहे आणि या फ्री हिटच्या बॉल वरती मात्र काय घडेल. ओ, फ्री हिटचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा फटका पाहायला मिळतोय. स्वप्नील देवुंगळे नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. काय फटका होता, लाजवाब. इनफिल्डच्या वरून उडवलाय पूर्णपणे, अगदी जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा फटका खेचलाय 4 धाबांसाठी. आणि क्रिकेटचा पुस्तकी फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका स्वप्नीलच्या बॅट मधून तिथे पाहायला मिळतोय. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. अठरा धावा द कव्हरती लागल्यात. परत एक वेळा समोरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं आणि कॉलिंग देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. अजयने पाहिलं की बॉल हातामध्ये आहे आणि कुठलीही विकेट आता गमावून चालणार नाहीये. जे काही करायचंय ते आपल्या दोघांनाच करायचंय. ऑलरेडी 4 विकेट गेल्यात आणि त्यामुळे संयमी क्रिकेट सिंगल डबलने किंवा जिथे चांगला बॉल येतोय त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस वेगाने टाकलाय. भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉलवरती आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज अतुल बालेकर.
खोदून काढलाय मनगडाचा चांगला वापर समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे वेगाने येण्याचा प्रयत्न मात्र झालाय तिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव सिंगल आली आहे आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 20-22-0 हो हो इथे बॅटची काढा लागली आहे आणि बॉल अगदी चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि पुन्हा एकदा येतात 4 धावा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय तीन ओव्हरचा खेळ समोर झालाय टीमची धावसंख्या 24-24 4 विकेट लॉस टीम कराड फायटर संघाचा स्कोर आपण बघतोय 4 विकेट गेल्यानंतर मात्र आता स्वप्नील आणि अजयने मात्र धुरा सांभाळले आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय जिथे पहिले 2 षटक अगदी खूप चांगल्या रीतीने मात्र गोलंदाजांनी हाताळले परंतु थोडीशी हात खोलण्याची संधी देखील बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली स्वप्नीलने जबरदस्त खेळी करत असताना आपण पाहिला स्वप्नीलचा विचार केला 6 चेंडू त्याने फेस केलेत 18 धावांवरती तो खेळतोय अजयने आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत 1 धाव त्याच्या खात्यामध्ये देखील आहे आणि ही पार्टनरशिप अशीच सुरू ठेवावी लागेल आणि ही पार्टनरशिप अशीच बिल्डअप करावी लागेल 24 वरती 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात परंतु आपण पाहायला गेलं तर इथून अगदी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मगाशच्या मॅच मध्ये देखील पोलादपूर संघाचा देखील अशीच परिस्थिती होती त्यांनी देखील 60 ते 65 धावांचा स्कोर उभा केला होता आणि परंतु त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगलं प्रदर्शन पोलादपूर 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तशाच पद्धतीचा खेळ आता कराड फायटर संघाला मात्र करावा लागेल एक 60-65 टार्गेट येणाऱ्या 12 बॉल वरती करणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि गोलंदाजी मार्क वरती पृथ्वीराज यादव गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय अजय स्ट्राइक एंड एडला परत एक वेळा हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय नॉन स्ट्राइक एंडला धोक्याची घंटा होती फेकी चांगली पाहायला मिळाली परंतु वेगाने धाव कंप्लीट सिंगल आली आहे आणि स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक मात्र आता असेल स्वप्नीलकडे आणि इथून पुढे खेळ कसा राहील इथून पुढे खेळ कसा होईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल सुरुवात चांगली केली आणि पुढचा बॉल चांगला फटका आहे समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे नाही दुसऱ्या धाब्यासाठी गेले होते परंतु थांबवलंय चांगलं आय कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि असाच खेळ करावा लागेल 26 धावा धावफलकावरती लागल्यात 4 विकेट गमावल्यात चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पुढचा बॉल पृथ्वीराज यादव वेगाने टाकलेला बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉन मध्ये चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल आले तिन्ही बॉल वरती ओहो वेगाने टाकलेला हा बॉल बीट केलाय पूर्णपणे स्वप्नीलला या बॉल वरती डॉट बॉल आलाय हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बाहेर काढलाय अगदी आपण पाहायला गेलं तर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा शोधली होती आणि ती जागा बनवली आहे 2 धावा वेगाने अगदी कंप्लीट झाल्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाब्याने धावफलक मात्र पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल ओहो यावेळेस चांगला फटका आहे उंच पुरा गेलाय मिला रूम मचानी धूम बॉल जाएगी बम बम सिक्सर
शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. जबरदस्त फटका. जिथे आपण पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. 4 विकेट गमावल्या. तर शेवटचं हे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर एक 15 ते 20 धावा जर जमवल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतात टीम कराड फायटर संघ. इथून पुढे खेळ कसा होईल हे मात्र बघूयात. निहाल चॅम्पियन ट्रॉफी आजचा पहिला दिवस, आजची पहिली रात्र. आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला गेलं तर माने सरकार हे देखील आज पाटण फायटर टीम मध्ये देखील 12वे खेळाडू म्हणून पाहायला मिळतात आणि पाणी पोहोचवण्याचं काम करतात आणि त्यांना देखील माहित आहे या मॅचची जबाबदारी कशा पद्धतीने मात्र पाहायला मिळते आणि पाणी पोहोचवलं गेलंय. थोडीशी टीम मीटिंग देखील झाली. माने सरकार गेले आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील एक चांगली महत्वाची भूमिका मात्र बजावत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. विशाल वरांडे आलाय गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी आणि पाहुयात येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. अजय स्ट्राईक रोटेट करून स्वप्नीलकडे देईल की स्वतः आपल्या खांद्यावरती मात्र धुळा सांभाळण्यासाठी तो सज्ज होईल हे मात्र बघायचंय. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय आणि जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा रोखल्या गेल्यात. सचिनच्या माध्यमातून धावा रोखल्या गेल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती कुठली इथे आपण पाहायला गेलं तर सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. येणारे अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 36. ओहो, यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते इथे 4 धाबांची हमी. येतोय स्वप्नील देवुंगळे याच्या पाठमधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. चौकार आलाय. धावा येऊ द्या, कशाही येऊ द्या, परंतु धावा येणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि धावा कराड फायटर संघ मात्र जमवत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40. या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. यावेळेस देखील फटका बसलाय. उंच पुरा गेलाय. कॅचेचा कॉल, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिथे दुसरी धाव कंप्लीट होत असताना रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय अजय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा होता. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आता येणारे 3 बॉल शिल्लक आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 41 झालेत. 5 विकेट आतापर्यंत त्यांनी कराड फायटर या संघाने मात्र गमावल्यात. बघूया इथून पुढे खेळ कसा राहील. ओहो, जबरदस्त काय फटका खेचलाय. अस्सल मराठा हॉटेलचा तांबडा पांढरा झणझणीत आणि षटकार स्वप्नील मारतोय कणकणीत. बिग हिट षटकार. काय फटका होता, लाजवाब. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवला जातोय. अगदी समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. स्वप्नील देवुंगळे. तो गेला धर्मादादा, तू गेला की बॉल, तो बॉल गेला की. खाली बघा ना, बॉक्स मध्ये असेल ना, जुना बॉल नाही. नाही, त्या बॉक्स मध्ये पण नाही.
बॉल संपलेत. अरे 2च राहिलेत, कोण बॉल आणायला जायनाच झाले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 47 धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. परत एक वेळा आणि स्वप्नीलने आता सांगितलंय, उचलली आहे जबाबदारी आणि फटका आलाय स्वप्नीलच्या बॅट मधून. लय भारी, लय भारी, लय भारी सिक्सर. 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार चढवलेत. स्वप्नील देवुंगळे या नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गोंगावलाय. आणि स्वप्नील देवुंगळे 14 बॉल फेस केलेत, 44 धावांवरती खेळतोय. अर्धशतकासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. षटकार येईल का? ओहो, हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय आणि तिथे शेवटच्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर विकेट येत असताना मात्र पाहायला मिळाली. परंतु स्वप्नील देवुंगळेची खेळी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 14 बॉल आणि 44 धावांची बहारदार खेळी. षटकार चौकारांचा पाऊस मात्र पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 53 आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय टीम कराड फायटर या संघाने पाटण फायटर संघासमोर. 30 बॉल करायचे 54 धावा टीम पाटण फायटर या संघाला. जबरदस्त वाघ एकटा लढला आणि चर्चा त्याचीच होते, ज्याचा खेळ होतो आणि तो खेळ आज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील देवुंगळेने दाखवला. परंतु आता गोलंदाजी मधून कराड फायटरचा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का हे मात्र बघायचं आहे. आणि समोर आपण पाहिलं प्रतिस्पर्धी टीम पाटण फायटर, जे पहिल्या मॅचला घडलं होतं त्याचं प्रत्युत्तर कराड फायटरला देणार का आणि या मॅच मध्ये आपला दबदबा कायम ठेवत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का हे मात्र बघायचं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. निहाल चॅम्पियन ट्रॉफी, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमारी आणि क्रिकेटची पंढरी, निहाल चॅम्पियन ट्रॉफी. किरण सर, बघा उद्या ठीक 3 वाजता पहिल्या मॅचचं रिपोर्टिंग असेल. उद्या दुपारी ठीक 3 वाजता आणि पहिली मॅच मैत्री ग्रुप जावली तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभू 11 धावली सातारा तालुका. ही पहिली मॅच पाहायला मिळेल. तालुका हाफ मध्ये उद्याच्या दिवसामध्ये 4 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अँडी पेशवाई वाई 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळेश्वरी 11, केस के महाबळेश्वर या 4 टीम. आणि उद्या ठीक 3 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. टीम जावली तालुका आणि सातारा तालुक्याकडनं बिलॉंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. शंभू 11 धावली आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री ग्रुप जावली तालुका. वळूया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धाकडे वळत असताना मात्र आपण मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. 30 बॉल 54 करायचे आहेत. 30 चेंडू 54 धाबांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे टीम पाटण फायटर संघाला. आणि तिथे आपण पाहायला गेलं तर पृथ्वीराज यादव आणि गणेश शिंदे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे 54 धावाचा पाठला करण्यासाठी. आणि सिद्धार्थ आलाय गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. 30 चेंडू आणि 30 बॉल मध्ये 54 करायचा आहे. पहिला बॉल सिद्धार्थचा आणि स्ट्राइक एंडला बॅटर पृथ्वीराज यादव. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्लेड ऑन. पहिल्याच बॉल वरती प्लेड ऑन होत असताना मात्र पाहायला मिळतोय मोठी विकेट. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागतोय. पहिल्याच बॉल वरती पृथ्वीराज यादव बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली आणि बॉल बरोबर यष्ट्यांवरती धडकलाय. थोडासा नाराज आहे. पहिल्याच बॉल वरती मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आणि पहिल्याच बॉल वरती सिद्धार्थने स्वतःला सिद्ध केलाय. धर्मा पवार आलाय. आजच्या रात्रीतला चमकलेला मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कठीण काळात ज्या ज्या वेळी टीमला गरज असते ना त्या त्या वेळी धर्मा पवारचा खेळ चांगला राहिलाय आणि आज तो खेळ पुन्हा एकदा त्याला दाखवावा लागेल. परंतु समोर आपण पाहायला गेलं तर एक कठीण आव्हान सिद्धार्थ. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मात्र झालाय. मोठ्या फटक्यासाठी गेला होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मिड ऑफ मध्ये राजू कंक होते, कुठलीही चुकी केली नाहीये. चांगला स्टॉप आणि एक धाव आली आहे. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना टीम पाटण फायटर गोपीदादा प्रतिष्ठान या नावाने मात्र हा संघ मात्र खेळताना मात्र पाहायला मिळतोय. पाटण फायटर संघ आणि संपूर्ण पाटणचे समर्थक देखील पाहायला मिळतात एका डगआउट मध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर कराडचे देखील समर्थक पाहायला मिळत आहेत. आणि ही मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते कारण कित्येक वेळा आमने सामने हे तालुके मात्र भिडताना मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल, ओहो, गणेश शिंदे साठी हा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाला. काय बॉल होता, काय वेग होता या बॉलवरती. बीट केलंय गणेश शिंदेला या बॉलवर. पुढचा बॉल, यावेळेस ऑन साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. सुजित वेगाने ते बॉल पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. जबरदस्त काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने मात्र कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक तिथे पाहायला मिळतंय.
ओहो, बॅडमिंटन स्ट्रोक, धर्मा पवारचा वार, बॉलला पाठवलाय सीमा पार आणि टीमचा कमी केलाय भार. चौकार. काय फटका होता. एक वेगळ्याच अंदाजाने थोडासा शफल झाला, 2 पावलं बाहेर आला आणि ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला मात्र बॉल ढकललाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय. चौकारसाठी 4 धावा. ओहो, यावेळेस आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला निघत असताना मात्र पाहायला मिळतो आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. शेवटच्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 7. या धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम पाटण फायटर संघ. येणारे 24 बॉल 47 धाबांची गरज. 24-47 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हा दबाव धर्मा पवार यांनी मात्र अर्धशतक कंप्लीट झालं तर बॉस यांच्याकडनं, शिवा जाधव बॉस यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. सौरभ सोरटे गोलंदाजी मार्क वरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतोय. समोर आपण पाहायला गेलं तर धर्मा. ओहो, पहिलाच बॉल. जबरदस्त जबरदस्त बॉल. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली सौरभ सोरटेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. एक मॅजिकल फिगर आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळते. 7 ऑन बोर्ड. ऑब्सिकच्या भरपूर बाहेर. पंचांचे हात समांतर. धाव येते अवांतर. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये भर पडतोय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8. या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. ओहो, काय फटका आहे, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. धर्मा पवारचा वार आणि पलट वार होत असताना मात्र धर्माच्या बॅट मधून एक एक वार पलट वार पाहायला मिळतोय. सौरभ सोरटेला आता कमबॅक करावं लागेल. परत एक वेळा गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने जाण्याचा प्रयत्न होतोय. फेकी देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. धोक्याची घंटा आहे. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली होती आणि दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हो, बॅटची काढा. ओ माय गॉड, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तू चौकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. कमबॅक केलंय आता सौरभने. कमबॅक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सौरभ सोरटेचं. फटका खेळायचा कुठे होता, बॅटची कडा लागली आणि तिथे क्षेत्ररक्षकाने कुठली चुकी केली नाहीये आणि मिलिंद होते त्या ठिकाणी आणि मिलिंद
या क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाहीये आणि थोडासा नाराज आहे. त्याने देखील नाराजी स्पष्ट पाहायला मिळते. डोक्याला हात लावला आणि त्यानंतर नाराजी पूर्णपणे स्पष्ट पाहायला मिळाली बॅट्समन धर्मा पवारच्या चेहऱ्यावरती. सचिन आला दादा नयनदा. सचिन 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 सचिनच मला दिसतो. सचिन येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या रिव्हर्स श्विजिटचा फटका. बॉल एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. रोहित सोमार्डे पहिलाच बॉल त्याने फेस केला आणि पहिल्याच बॉल वरती आपली दमखम दाखवताना आधीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इरादे स्पष्ट केले होते आणि या बॉल वरती मात्र चौकार खेचायचाच होता आणि त्यासाठी मात्र तयार होता आणि तो बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. ओहो शफल झाला. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. कॅचेसचा कॉल. ओ माय गॉड. परत एक वेळा कमबॅक केलाय सौरभ सोरटेने. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट घेण्यामध्ये यश आलंय. आधी आपण पाहायला गेलं तर धर्मा पवारला परत पाठवलं आणि आता देखील आपण पाहायला गेलं तर रोहितला माघारी धाडलाय. विशालने कॅच पकडले. विशाल मोरेने कुठलीही चुकी केली नाहीये. विशालला देखील माहिती होतं की या विकेटचं महत्व किती आहे आणि त्याने देखील कॅच पकडली. जबरदस्त कॅच. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 18-36 चं समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवलं जात आहे. ऋषी पाटील सबसे कातिल. ऋषी पाटील और रातों के कातिल. ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र गोलंदाज मिलिंद पाटील. अनुभवी गोलंदाज मात्र आता वापरला गेलाय. मिडल ओव्हर मध्ये मिलिंद पाटीलला मात्र प्राचरण केलंय. परंतु आता आपण पाहायला गेलं तर समोर गणेश शिंदे आहे आणि गणेश शिंदेची साथ देण्यासाठी ऋषी पाटील आलाय. आणि ऋषी पाटीलचा जर का विचार केला ना 6 बॉलवरती 6 षटकार खेचण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. परंतु जोपर्यंत गणेश शिंदे आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाव येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. मिलिंद पाटील यासाठी मात्र ओळखले जातात. एक चांगली ऍक्शन, चांगला रिदमने गोलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाज म्हणून मिलिंद पाटीलकडे मात्र पाहायला मिळतं. एक 10-12 पावलाचा रनअप आणि त्यानंतर मात्र टान्स आणि त्यानंतर अगदी रिलीज पॉइंट त्यांचा आपण पाहायला गेलं तर एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. ऋषी पाटील आहे स्ट्रायक एंडला. बैठक फटका सजवला इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक पाहत राहतील. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और ये चौकार देख. 4 रन्स.
काय बैठक फटका पाहायला मिळाला. चला मॅच बॉल आलाय. मॅच कंटिन्यू करायची आहे. चौकार आला इनफिल्डच्या वरून मात्र उडवलाय. एक चांगला फटका. तेवीस धावा धावफल कव्हर केलाय. पुढचा बॉल शफल झाला. ओहो संग्राम होता आणि संग्रामने सांगितलंय चले जाओ. विकेट आली आहे. चले जाऊचा इशारा संग्रामने दिलाय. बॅटर आउट ऋषी पाटील. शफल झाला त्यानंतर मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि हा ऍक्शन रिप्ले. संग्राम हा ऍक्शन. चले जाओ तुझी विकेट आली आहे आणि तुला आता डगआउटचा इशारा दिलाय. शुभम साळुंके येत असताना मात्र पाहायला मिळतोय परंतु गणेश शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. 23-4 ही परिस्थिती मात्र पाहायला मिळते. परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर 5 बॉल वरती 5 धावांवरती 3 विकेट गेल्या होत्या कराड फायटरच्या. काय कमबॅक केलं मिलिंद पाटीलने. बॅटची कडा आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट आले. कहानी में ट्विस्ट. मॅच अजून संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मिडल ओव्हर मध्ये मधल्या फळीमध्ये गोलंदाजीसाठी मिलिंद पाटीलला का बोलवलंय याचं उत्तर आज खऱ्या अर्थाने मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना स्वतःला सिद्ध करत असताना मिलिंद पाटील काय कमबॅक केलंय. 2 विकेट आल्यात. 2 मोठे मोहरे डगआउटच्या दिशेने पाठवलेत मिलिंद पाटील यांनी. आता सचिन आलेत. एक अनुभवी बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सचिन सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूची चर्चा भरपूर आहे. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. खुल्या गटातलं क्रिकेट गाजवलंय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना टेनिस क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव या बॅट्समन कडे आहे आणि इंडियन टीमचे कोच देखील आहेत. महिला संघाचे कोच देखील आहेत आणि भरपूर सारा अनुभव गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये मात्र प्राचारण केलंय. आता पाहूयात पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि फुल टोल वसूल केलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना या इनिंगचा आल्यात आणि तसाच बॉल पाठवलाय सीमा पार. सी कॉर्नर बॉलला चौकारासाठी 4 धावा आलात. 27 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. हा चौकार आलाय. हॅट्रिकचा बॉल होता परंतु हॅट्रिकच्या बॉलवरती मात्र चौकार लगावलाय सचिन सूर्यवंशी. मगाशीच म्हणून म्हटलं होतं की या खेळाडूचा अनुभव भरपूर आहेत. स्वतः कोच देखील आहेत आणि त्यांना माहिती आहे की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. टप्पा कसा येणार आहे. ओहो ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली गणेश शिंदेनी परंतु त्यानंतर मात्र चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. वेट अँड वॉच. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या पाटण फायटर संघ 28-5 आणि समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 12 चेंडू 26 धावांची गरज. 12-26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हे षटक भरपूर महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा रोखणं कुठेतरी गरजेचं असेल आणि कंपॅरिझनने जर आपण पाहायला गेलं ना तर कराड फायटरचा संघ 24 धावांवरती 4 विकेट होत्या परंतु इथे आपण पाहायला गेलं तर 1 विकेट एक्स्ट्रा आहे
28 ला 5 आहेत, परंतु धावसंख्या आपण पाहायला गेले समीकरण 12 चेंडू 26 म्हणजे तीच परिस्थिती 3 षटकामध्ये पाहायला मिळाली कराड फायटरची आणि पाटणची देखील. आता या गोलंदाजी करणाऱ्या टीम कोणाला पाचारण करेल गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकासाठी हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण हे षटक भरपूर महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा रोखल्या तर शेवटच्या षटकामध्ये दबाव येऊ शकतो, परंतु या षटकामध्ये धावा आपण केल्या तर येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे धावा 26 12-26 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वा काय मॅच रंगली, काय सामना रंगलाय, अतितटीची लढत, अतितटीचा सामना. डू और डाय सिच्युएशन, अतितटीचा सामना, करो या मरोची मॅच. इथून जर सामना कुठली टीम हरते तर 365 दिवस निहाल चॅम्पियन ट्रॉफीची तुम्हाला वाट बघावी लागेल. मैत्रीपूर्ण लढत आहे, दोन्ही तालुके एकाच हॅलो चेक. 12 बॉल 26 धाबांची गरज. विशाल मोरे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सचिन सूर्यवंशी. शॉर्ट बॉल पुल केलाय, एलिव्हेशन मिळालंय का, नाही मिळालंय. विकेट, विकेट आली आहे, बॅट्समन आउट. सचिनला माघारी धाडले विशाल मोरेने. पहिलाच बॉल होता, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि विकेट आली आहे. इथून दबाव निर्माण करण्याचं काम गोलंदाज कराड फायटरचे पाहायला मिळत आहेत. कुठलीही चुकी केली नाहीये, एक चूक महागात ठरू शकली असती परंतु क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाही. कॅच खूप चांगल्या रीतीने पकडली आणि आता इथे कमबॅक केलाय गोलंदाज. 11 बॉल 26. सामना अजूनही संपलेला नाहीये, 50-50 सामना पाहायला मिळतोय. कधी पारड पाटण फायटरकडे पाहायला मिळते, कधी पारड कराड फायटरकडे पाहायला मिळते, परंतु इथून पुढे कसा खेळ राहील आणि कशी मॅच जाईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 1:53 म्हणजे अवघ्य आपण पाहायला गेलं तर 2 वाजायला फक्त 10 मिनिटं आहेत, तरी प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहिण्याच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा प्रेक्षक राजा आहे ज्यांनी मात्र ही क्रीडा स्पर्धा आज संपूर्ण क्रीडा स्पर्धेची चर्चा पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. निहाल चॅम्पियन ट्रॉफी, निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी. आयोजक अगदी आपण पाहायला गेलं तर अशोकदादा सकपाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, निहाल चॅम्पियन ट्रॉफी. जबरदस्त. येणारे 11 बॉल 26 धाबांची गरज. चला मॅचला थोडीशी गती देऊया, स्पीड अप करूया मॅचला. अतुल चव्हाण आलेत. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या बॉलवरती 2 धाबा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु आपण जर विचार केला की डगआउट मध्ये देखील तीच चर्चा आहे. गणेश शिंदे अजूनही नॉन सेकंडला उभा आहे, त्याला अजूनही स्ट्राइक वरती आलेला नाहीये आणि त्याला स्ट्राइक वर कसा आणता येईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. त्याला नॉन सेकंडला उभा केलाय कारण सुरुवातीला आलेला बॅटर अजूनही नॉन सेकंडला उभा आहे. ही चर्चा डगआउट्स मध्ये देखील सुरू आहे. बॅटला ब्रश झालाय, बॅटची गडा लागून आणि हेच करायचं होतं. स्ट्राइक वरती गणेश शिंदेला आणणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि आता फिल्डिंग करणारी टीम म्हणत असेल हेची दान देगा देवा आणि गणेशची विकेट मिळू दे देवा, परंतु गणेश शिंदे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. संघर्षाच्या काळात ज्या ज्या वेळी टीमला गरज असते ना त्या वेळी संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे गणेश सुरेश शिंदे आणि या मॅच मध्ये आता संघर्ष करावा लागेल. इतिहास घडवायचा असेल ना तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही काल काय केलंय हे महत्वाचं नाही, आज करो या मरोची मॅच आहे, डू और डाय सिच्युएशन आहे. 9 चेंडू 23 धाबांची गरज. हो, कट करण्याचा प्रयत्न, स्विकेटचा फटका, डीप मधून फिल्डर वेगाने येतोय. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आहे. 9 सेकंड एंडला विकेट कीपर कडे थ्रो केलाय आणि वेगाने धाव कंप्लीट. चिता आहे आणि
चपळाईने 2 धावा. 8 बॉल 21. थोडीशी मॅच दूर आहे. इथून मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतं. 8-21 आणि षटकारा चौकाराची भाषा बोलावी लागेल. हो, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळलं नाहीये. बीट केलंय पूर्णपणे गणेश शिंदेला. विशाल मोरे कमबॅक केलंय विशाल मोरेने. एक बॉल वरती समीकरण बदल जात आहे. 7 बॉल 21 धाबांची गरज आहे. 7-21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परत एक वेळा फॉलिंग स्वीपचा फटका. प्रॉपिंग टायमिंग होत नाहीये आणि तिथे आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे रन घेतलेली नाहीये. फक्त एका धाब्यावरती समाधान मानलंय. म्हणजे येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावांवरती मॅच घेऊन गेलेत. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. आता गणेश वरती नजरा असतील. गणेश कॅप्टन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? टीम मीटिंग बोलवली गेली. टीम मीटिंग घेतली गेली आहे. आता शेवटचं जबाबदारीचं महत्वाचं षटक कोणाकडे मात्र दिलं जाईल याची चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम मीटिंग पाहायला मिळते कराड फायटर या संघाची आणि टीम मीटिंग घेतल्यानंतर मात्र ते शेवटचे 6 चेंडू कोणाकडे मात्र दिले जातील आणि तो शेवटचा गोलंदाज मात्र कोण असेल जो आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि आता टीम मीटिंग घेतली आहे. टीम मीटिंग बोलवली आहे. कित्येक वेळा टीम मीटिंगने सामना पलटलाय. कित्येक वेळा टीम मीटिंगने सामन्यामध्ये रोमहर्षक निर्माण झालाय. कित्येक वेळा हरलेले सामने जिवंत केलेत. या मॅच मध्ये कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? कारण डू ऑर डाय ची मॅच आहे. प्रेक्षकांना विनंती असेल दादा तुम्ही बॅनर्सला टेकून कृपया बसू नका दादा. 4 दिवस स्पर्धा आहेत. प्लीज त्याची काळजी घ्या. बाजूला सरून आपण बसून घ्या. पण विनंती करेल बॅनर्सला टेकून कोणीही बसू नका कारण की 4 दिवस ही स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. चला मॅचला स्पीडअप करा थोडंसं प्लीज. कराड टीम चला कराड टीम थोडासा वेळ घेताय. भरपूर वेळ घेताय तुम्ही प्लीज. प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकांची गर्दी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि काय मॅच पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धाबांची गरज. पूर्णपणे जबाबदारी गणेश सुरेश शिंदेवरती आणि गोलंदाजीमध्ये शेवटचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी शुभम शेवाळे आलाय. पोलाड या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पहिला बॉल 6 बॉल 20 धाबांची गरज. ओहो, पहिलाच बॉल चेक केला गेलाय. हा दबाव आहे, प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डेट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. हो हो, हुक केलाय बॉलला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला पूर्ण करणारा मात्र हा चौकार मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा आलाय. प्रतिस्पर्धी संघाला शिकवायचा आहे धडा. म्हणूनच म्हणतोय बिंदास लढा आणि गणेश शिंदे तेच करतोय. बिंदास लढतोय. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे धावा 16. 5 चेंडू 16 धाबांची गरज. पाच बॉल 16 धाबांची गरज. हो, खोलातला बॉल ब्लॉक हॉल.
पंचांकडे लाऊड अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. ब्लॉक हॉलचा बॉल होता. बघा बीमर साठी आणि रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, त्यामुळे फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या. बीमर साठी आणि रनआउट साठी तुम्हाला फक्त रिव्ह्यू आहे. 4 बॉल 16. ब्लॉक हॉलचा बॉल, बुंद्यातला चेंडू. बुंद्यातला चेंडू काय कमबॅक केलाय. चार बॉल 16 धाबांची गरज. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, कमबॅक केलाय. घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका, कारण या मैदानाच्या आतमध्ये गाजेल माझ्याच नावाचा डंका. शुभम शेवाळे नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. हो मोठ्या फटक्यासाठी गेलेत, उंच पुरा गेलाय आणि आता गणेश सुरेश शिंदेने सांगितलंय कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा, माझ्या संघर्षाचा लढा. संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. षटकार खेचलाय, षटकार आलाय, आता समीकरण बदललंय. 2 बॉल 10 धावांची गरज, म्हणजे हा बॉल महत्वाचा आहे. हा चेंडू अगदी 1 लाख रुपयाचा चेंडू आहे, कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 आहे. त्यामुळे हा चेंडू 1,11,111 रुपयाचा आहे. या बॉलवरती पूर्णपणे संघाचं भवितव्य, पूर्णपणे संघाचा विश्वास. शुभम शेवाळे हा बॉल हाताळेल का आणि या बॉलवरती षटकार चौकाराची मोहर गणेश शिंदे लावेल का. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. निहाल चॅम्पियन ट्रॉफी. 2 बॉल 10 धाबांची गरज. ओहो, यॉर्कर, यॉर्कर बाहेर काढला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट केलंय बॉलला. जबाबदारी उचलली होती, जबाबदारी खांद्यावर घेतली होती. नशिबाने किती हरवण्याचा प्रयत्न केला तरी मी हार मानणाऱ्यातला नाही, आणि ते करून दाखवलं शुभम शेवाळेने. मैदानाच्या आतमध्ये काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं आणि बरोबर लेग स्टिक वाकवली आहे. हा ऍक्शन रिप्ले पूर्णपणे नमवलंय गणेश शिंदेला. जबरदस्त, काय कमबॅक केलाय. म्हणूनच म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि आज स्वतःला सिद्ध केलंय शुभम शेवाळे याने. नाम ऐसा करो कि काम बन जाए, और काम ऐसा करो कि आपके काम को देख के आपका नाम बन जाए. आणि आज इतिहास घडवण्याचा संघर्ष कराड फायटर संघाने मात्र केलाय. परंतु इथून जर नकारात्मक चेंडू येतोय तर सामन्यामध्ये काहीतरी ट्विस्ट निमरम होऊ शकते. एक बॉल 10 धाबांची गरज. 1 बॉल 10. काय सामना रंगतदार पाहायला मिळाला, मैत्रीपूर्व लढत. शेवटचा बॉल, 1 चेंडू 10. 1 चेंडू 10. शेवटच्या बॉलवरती मात्र पराभवाचं अंतर कमी करणारा मात्र षटकार आला. मावळे आम्ही कराड फायटरचे, मावळे आम्ही कराड फायटरचे. अनोखा आमचा डाव, नातं आमचं कराड तालुक्याशी. अरे कशाला नडता राव, अरे कशाला नडता राव. काय रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कराड फायटर संघ, आग ओखणारी गोलंदाजी शुभम शेवाळेची मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना गेला आणि शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न राहिला. मैत्रीपूर्व लढत राहिली पाटण तालुका आणि कराड तालुक्यामध्ये. आणि शेवटी कराड तालुक्याचे धुरंधर या मॅच मध्ये चमकले आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेले. आजची रात्र इथे समाप्त झाली आणि आजचा दिवस इथे समाप्त झाला. या मॅचचा हिरो स्वप्नील देवुंगळे ठरतोय.
आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण स्वप्नीलला देऊयात. या स्वप्नील दादा. आणि उद्या ठीक 4 वाजता 3 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 4 वाजता पहिली मॅच सुरू होईल. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. थँक्यू सो मच.